नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बातमीपत्राला सुरुवात करूयात। अतिशय मोठी बातमी। बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलनानंतर परिस्थिती चिघळली असून शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। तर दुसरीकडे लष्कराने 48 तासात अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलंय। या पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे। मोहम्मद युनूस हे प्रसिद्ध अर्थतज्ञ असून ते नोबेल पुरस्कार विजेते देखील आहेत। त्यामुळे युनूस यांच्या नावासाठी लष्कर अनुकूल असून त्यांच्या नावावर सर्वच पक्षांचं एकमत झाल्याचं बोललं जातंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे आणि मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान असणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। बांगलादेशमध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झालेली आहे आणि महिन्याभरापासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनानं हिंसक रूप घेतलं होतं। आरक्षणाला विरोध करत विद्यार्थी देशभर आंदोलन करत होते। तर हसीना यांच्या राजीनाम्यानंतर राजधानी ढाकामध्ये दंगल उसळली आहे। आंदोलक थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले। सुरक्षेच्या कारणास्तव हसीना तातडीनं हेलिकॉप्टरनं भारतात दाखल झाल्या। प्रथम त्रिपुराची राजधानी आगरतळा इथे ते आल्या आणि त्यानंतर दिल्लीमध्ये त्या विशेष विमानानं दाखल झाल्या। भारतातून त्या लंडनला जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान बांगलादेशची सूत्र लष्कराने हाती घेतली आहेत आणि देशाचा कारभार सध्या अंतरिम सरकार पाहणार असल्याचं लष्कर प्रमुख वकर उज जमान यांनी स्पष्ट केलंय। सध्या बांगलादेशमधील हिंसाचार रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून जमावाला शांत करण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांकडून शांततेचं आवाहन केलं जाईल असंही लष्कर प्रमुखांनी सांगितलंय। तर बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी हिंसक आंदोलन पेटलं आणि त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। अच्छा किया है ना, अच्छा ही किया है। हमारे स्टूडेंट के ऊपर बहुत जुल्म किया है उन्होंने, तो अभी तो अच्छा ही हुआ। हम अभी चाहते हैं जो भी गवर्नमेंट आए वो आगे से ऐसा ना करे स्टूडेंट के साथ। बांग्लादेश का हालात कुछ दिन खराब था, अभी तक खराब है, बाकी अल्लाह जाने क्या होगा। तो आप लोग क्या चाहते हैं? हम लोग अमन चाहते हैं, शांति चाहते हैं। आदमी आतंक में है। गांव के आदमी लोग सोचते हैं शहर में जाएंगे क्या होगा नहीं होगा। जैसे देखिए हमारा घर नीलफामरी डोमर है। मेरा बेटी हमको फ़ोन करके बोली, अब्बू तुमको आ जाने का ज़रूरत नहीं है, तुम इंडिया में ठहर जाओ। हमने बोला कि नहीं, हम घर चले आ रहे हैं। तो तुमको घर आने का ज़रूरत नहीं है, बंगला बंदा में रेस्ट हाउस है, वहाँ रात को ठहरो, देश का हालत देखो, उसके बाद मूव करो। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतलाय आणि मागील एका महिन्यापासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू होतं। दरम्यान बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकीर उज जमान यांनी अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे। या घटनेनंतर भारतानं बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवलेला आहे। बांगलादेशच्या शेख हसीनांनी हेलिकॉप्टरनं त्रिपुरातील आगरतळा गाठलं। बांगलादेशमध्ये अराजक निर्माण झाल्यामुळे शेख हसीना यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। नोकऱ्यांमधील 30% आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू झालं होतं। त्यामुळे बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टानं आरक्षण 30%वरून 5%पर्यंत कमी केलं। मात्र त्यानंतर सरकारकडून आंदोलकांवर झालेल्या कारवायांचा निषेध करण्याकरता आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली होती। हे आंदोलन प्रचंड हिंसक झालं। आंदोलक शस्त्र हातात घेऊन रस्त्यावर उतरले। आंदोलक पंतप्रधान हसीना शेख यांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचले। सगळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकीर उज जमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा करत अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं।
त्यामुळे बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा लष्करशाही परतणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 85% जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल। तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा झियांचा आहे, जनरल इर्शाद यांचा आहे, जमाती आहेत, त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल, कारण हे सगळे भारत विरोधी आहेत। भारताच्या शेजारील देशात घडत असलेल्या या सगळ्या घडामोडी आपल्या देशासाठीही धोक्याच्या आहेत। त्यामुळे केंद्र सरकारनं भारत बांगलादेश सीमेवर सैन्याच्या अनेक तुकड्या पाठवल्या आहेत। बांगलादेशमधील मूलतत्ववाद यामुळे फोफावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू आणि ख्रिश्चनांच्या जीविताला तसंच त्यांच्या मालमत्तेलाही धोका निर्माण झालाय। त्यातच बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत। सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेला जमाव शासकीय मालमत्तेचं नुकसान करतोय, रेल्वे गाड्यांवर हल्ले होत आहेत। हे सगळं पाहता भारत सरकारनं 15 दिवसांपूर्वीच कोलकाता मैत्री एक्सप्रेस तात्पुरती रद्द केली होती। ही रेल्वे सेवा अजून काही दिवस बंदच असेल। काही पण कारण झालं की तिथल्या हिंदूंवरती हे हल्ले करतात आणि तिसरी शक्यता आहे की तिथलं जे सैन्य आहे ते सैन्य सत्ता काबीज करू शकतं की ज्यामुळे पाकिस्तान सैन्याप्रमाणे ते देशात राज्यकारभार करतील। तर या सगळ्या ज्या परिस्थिती आहे या भारताकरता अतिशय धोकेदायक आहे, कारण तिथे हिंसाचार वाढला, गडबड वाढली, अराजकता वाढली तर ओंढे भारताकडे येतील। बांगलादेशमधील परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात येण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण अशांत असलेला शेजार भारतासाठी धोक्याचा ठरू शकतो। परिणामी तोडगा काढण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बांगलादेशमधील अराजकाचा मोठा फटका व्यावसायिकांना बसलेला आहे आणि या व्यावसायिकांचे अनेक ट्रक बांग्लादेशमध्ये अडकलेले आहेत। अभी बांग्लादेश का सिचुएशन बहुत ख़राब है। अभी आग जल रहा है, आपको दिखाई दे रहा है, शायद आग का धुआं भी आ रहा है इधर। ऊपर का चेयरमैन था, ये कुछ ऑफिस अमलिक का शायद उन लोगों के उधर ऑफिस में शायद आग लगा दिया है। अभी पोस्टर भी जितना बार था उधर वो भी भंगचूर कर दिया। हालत बहुत ख़राब है। एक्सपोर्ट तो आज सुबह से नहीं हुआ, क्योंकि सुबह से एक्सपोर्ट इसलिए नहीं हुआ कि हालत सुबह से हमको लोगों को पता था कि सुबह से हालत ख़राब है बांग्लादेश में और ऐसे कुछ होने वाला है, ये लोग मालूम कर रहे थे हम लोग, इसलिए सुबह से कुछ एक्सपोर्ट भी नहीं हुआ। अभी हिली बॉर्डर का सिचुएशन बांग्लादेश में तो खड़ा भी है। वो पानामा पोर्ट में जो गाड़ी है वो सबके लिए हम लोग कोशिश कर रहे हैं, जो ड्राइवर जो है वो लोग को सेफ्टी से हम लोग इंडिया ला सके, इसी के लिए हम लोग कोशिश कर रहे हैं। आपको क्या खबर मिला है अभी? अभी वो लोग बांग्लादेश से किसी के साथ भी हम लोग कॉन्टैक्ट में नहीं है, यानी किसी को हम लोग के साथ कॉन्ट्रैक्ट ही नहीं हो रहा है। तो इसीलिए हम लोग जो ड्राइवर है वो लोग बांग्लादेश में वो लोग से बात करके वो लोग को ही बोले हैं जो तुम लोग एक तो लिस्ट बना के दो। एसपी साहब भी आए हुए हैं, बीएसएफ के साथ भी बात हुआ है, तो उन्होंने भी बोला जो लिस्ट बना के दीजिए, फिर हम लोग अपने लेवल से कोशिश करेंगे। आप लोग अभी कोई परेशान है? हम लोग तो टेंशन में है ही। हम लोग का इतना गाड़ी आया हुआ है, तो कच्चा माल है, मिर्ची है, प्याज है, ये सबको हम लोग को फिर रिटर्न करना पड़ेगा। तो अभी इसमें नुकसान तो हम लोग का होगा। नुकसान से बड़ा बात है, सबसे बड़ा बांग्लादेश में जो गाड़ी घुसा हुआ है उसको लेके ज़्यादा टेंशन है। इस पर कोई हादसा हुआ है अभी? उस पार में तो काफ़ी हादसा हो रहा है। जो उस पार का जो लीडर लोग था वो लोग का घर बाड़ी में आग लगा दिया गया है और जोर तोड़ से झमेला चल रहा है। दरम्यान आंतरराष्ट्रीय तज्ञांनी बांगलादेशमधील या अराजकावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात। बांगलादेशमध्ये शेख हसीनांचं सरकार कोसळणं आणि तिथं ज्या पद्धतीची अस्थिरता निर्माण झालेली आहे ती बांगलादेशमधल्या एकूणच लोकशाहीच्या भवितव्यासाठी, बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी आणि त्याचप्रमाणे भारतासाठी देखील अत्यंत दुर्दैवी आणि नकारात्मक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। ज्यामुळे बांगलादेशच्या आर्थिक विकासाला देखील खीळ बसणार आहे। बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा जर खालिदा झिया यांचं शासन प्रस्थापित झालं तर भारतासाठी ते नकारात्मक असणार आहे, कारण गेली 15 वर्ष शेख हसीना पंतप्रधान असताना भारताचे बांगलादेशबरोबरचे संबंध हे अत्यंत स्थिर होते, प्रगतीपथावर होते, आर्थिक आणि व्यापारी संरक्षण क्षेत्रामध्ये संबंध देखील वृद्धिंगत झालेले होते। मात्र आता तशी परिस्थिती भविष्यामध्ये राहणार नाही, तर भारतासाठी देखील एक आव्हान असेल। भारताला आपल्या सीमेवरची
गस्त वाढवावी लागणार आहे, कारण अशा अस्थिर परिस्थितीमध्ये निर्वासितांचे लोंढे जी भारत आणि बांगलादेशमध्ये 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे ती पार करून भारतामध्ये येऊ शकतात. त्यामुळे भारताला पुढचा काळ हा अत्यंत आव्हानांचा काळ असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. बांग्लादेश हमारा मित्र देश है, हमारा दोस्त देश है, क्योंकि 1971 में हमने ही इस पाकिस्तान को पाकिस्तान से अलग करके बांग्लादेश बनाया था. अब ये डिपेंड करता है कि सरकार कौन सी बनती है और उसका क्या रवैया है, हमारे देश के साथ क्या रवैया है. हमें अपने हितों से कभी कंप्रोमाइज़ नहीं करना है. उनका इंटरनल मैटर है, हम ज़्यादा कुछ कह नहीं सकते. इतना ज़रूर हम कहेंगे क्योंकि अभी आपने देखा साल भर पहले श्रीलंका में भी यही हुआ था, लोग सड़कों पर उतरे और इतने वायलेंट हो गए. ऐसे ही बांग्लादेश में हुआ. सरकारों को फ्लेक्सिबल होना चाहिए. भारत की हमारे इकोनॉमी के लिए, हमारे सिक्योरिटी के लिए चैलेंजेस जो हैं वो और बढ़ जाएंगे. ये तो एक चीज़ है. दूसरी बात, मैं इंटरफेरेंस की इसलिए सोचता हूँ क्योंकि जब बांग्लादेश में इलेक्शंस हुए थे तो अमेरिका ने क्या किया था, वहाँ पर सैंक्शंस लगा दिए. जो अवामी लीग के कई लीडर्स थे उनके ऊपर सैंक्शंस लगा दिए, और वो सैंक्शन लगाने की कोई ज़रूरत नहीं थी क्योंकि लेकिन अमेरिका का इरादा था, वो बीएनपी को सपोर्ट कर रहा था. और बीएनपी को इसलिए सपोर्ट कर रहा था, तो वो क्विड प्रो को जो उन्होंने किया होगा कि फॉरेन पॉलिसी के मामले में जो बीएनपी है वो अमेरिका के साथ, अमेरिका के इशारों पर चलेगी, जो शेख हसीना नहीं चल रही थी. शेख हसीना इंडिपेंडेंट पॉलिसी चला रही थी. तो जो बड़े देश हैं वो तो यही चाहते हैं कि बाकी कठपुतले की तरह रहें, जो हम कहें वो कहें, उसी प्रकार से कार्रवाई करें. तो वो होने वाला नहीं है. तो वो वहाँ पर नहीं हो रहा था, और इसलिए मैं समझता हूँ कि ये जो स्थिति है वो वहाँ पर आ गई है. ये तो बहुत गंभीर स्थिति भारतवर्ष के लिए बनी है. हमारे सिक्योरिटी के लिहाज से हमारे लिए एक बहुत बड़ा झटका है, धक्का है. शेख हसीना कई महीनों से अंडर प्रेशर हैं. जो बीएनपी है, जो इस्लामिस्ट पार्टीज हैं, वो उनके बरखिलाफ रही हैं. उन्होंने इलेक्शन में हिस्सा लेने से मना कर दिया. देखिए, ये लगता है जैसे कि कोई अरब स्प्रिंग हो, ऑरेंज रेवोल्यूशन हो, मैदान रेवोल्यूशन हो. ये जो रिजर्वेशन का मुद्दा था 30% मुक्ति जोधा के लिए, इसको डिफ्यूज करने की कोशिश सुप्रीम कोर्ट ने की थी, लेकिन ये हिंसा बढ़ती ही गई है. बांगलादेशमधील या राजकीय अस्थिरतेवर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते ऐकूयात. मला वाटतं त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नुसतं स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का. बांगलादेश तसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे, इमर्जिंग इकॉनॉमी होती, आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्सटर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का, हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतील. देखिए, तो बांग्लादेश का जो मामला है बहुत ही गंभीर है. स्थिति इतनी बिगड़ गई इसका अंदाज़ा किसी को नहीं था. और हमको लगता है कि चूँकि भारत का बहुत योगदान रहा है बांग्लादेश के निर्माण में, और हम सब के लिए चूँकि पड़ोसी देश भी है वो, तो बहुत चिंता का विषय है कि वहाँ जिस प्रकार से सत्ता का परिवर्तन होने जा रहा है वो बहुत ही चिंता का विषय है. सबसे पहले तो हमें बांग्लादेश में जो पड़ोसी देश में जो हालात है उसको मद्देनज़र रखते हुए हमें अपनी सीमा को सुरक्षित रखना है और नाकाबंदी और तेज़ करनी है. और इसमें राज्य सरकार और केंद्र सरकार और जोर दे. देखिए, ये इस बात का संकेत है कि तानाशाही जो है वो किसी भी देश में अच्छी बात नहीं है. वहाँ भी इसी तरीके से विपक्ष के लोगों को पकड़ पकड़ के जेल में डाला गया. जो मुद्दा है वो इस वक्त आरक्षण के मुद्दे को एक हवा दी गई वहाँ, और एक गृह युद्ध की स्थिति पैदा हो गई. जो चुनाव हुआ था वहाँ आपने देखा ही था कि कैसे चुनाव हुआ था. सारे विपक्ष ने बायकॉट किया था. तो मुझे लगता है ये एक सबक है पूरी दुनिया के लिए कि ऐसे जो शासन है वो ज़्यादा लंबे चलते नहीं. हो रहा है पूरा देश में. हमारे पश्चिम बंगाल के साथ बांग्लादेश का एक भाषा का बोलिए, कल्चर का बोलिए, बहुत सारा मतलब आदान प्रदान दोनों साइड से ही होते हैं. बहुत सारा लोग जाते हैं, कलाकार भी जाते हैं, फिल्म होते हैं, बहुत सारा कुछ यहाँ से होते हैं. हम चाहते हैं कि बांग्लादेश
नॉर्मल जो जगह है उससे वापस आए और सब जो छात्र लोग हैं वो शांति में रहे और देश को आगे बढ़ने दे। काही वेळापूर्वी आम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासोबत फोनवरून बातचीत केली होती। त्यांनी नेमकं काय विश्लेषण केलंय पाहूयात। सर, आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड, शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्यात। काय विश्लेषण? मला असं वाटतं की भारताच्या दृष्टीने देखील ही दुर्दैवी घटना आहे। बांगलादेशमधल्या एकूणच लोकशाहीसाठी दुर्दैवी घटना आहे। बांगलादेशच्या एकूणच आर्थिक विकासासाठी ही दुर्दैवी बाब आहे असंच म्हणावं लागेल आणि एकूणच दक्षिण आशियाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील ही निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। बांगलादेशमध्ये बांगलादेशच्या जनतेने जाणीवपूर्वक संघर्ष करून लष्करी राजवटींकडनं लोकशाहीचा मार्ग स्वीकारलेला होता। 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर किंवा बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर बराच काळ त्यांनी लष्करी राजवटीमध्ये घालवला होता, परंतु बांगलादेशमध्ये नंतर लोकशाही आली। 2009 पासून तिथं स्टेबल गव्हर्नमेंट आहे अवामी लीगचं, शेख हसीनांचं। परंतु जसं त्यांनी जानेवारीमध्ये चौथ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर मात्र परिस्थिती ही त्यांच्या हाताबाहेर जायला लागली। मग सुरुवातीला भारत छोडो आंदोलन त्यांच्याकडे असेल की भारताच्या मालावरती बहिष्कार टाका म्हणून आंदोलन फेब्रुवारी महिन्यामध्ये। भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। BSF कडून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सीमेवर सध्या कोणताही तणाव नाहीये। सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, BSF कडून भारत बांगलादेश सीमेवरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे।